गण गणपतये नमः. मागील भागात आपण सोमकांत राजाच्या मागील जन्माचा वृत्तांत पाहिला. तसेच भृगु ऋषींनी सोमकांत राजास गिधडांपासून वाचवून गणेश पुराण सांगण्यास आरंभ केला. गणेश पुराण सांगण्यास भृगु ऋषींनी प्रारंभ व्यासांपासून केला. व्यास हे ज्ञानाचे व अगम्य असे स्रोत असलेल्या वेदांचे उद्गाते तसेच ज्ञानी ऋषी आहेत. सर्वसामान्य जनतेला वेद समजावे तसेच त्याचे आकलन व्हावे या उदात्त हेतूने व्यासांनी पुराणांची निर्मिती करण्यास सुरुवात केली. परंतु पुराण रचण्याअगोदर श्री गणेशाचे स्मरण केले नाही. श्री गणेशांना अग्रपूजेचा मान आहे. इतर देवांचेही त्यांनी स्मरण केले नाही. स्मरण न केल्यामुळे त्यांची मती कुंठित झाली. मती व बुद्धी कुंठित झाल्याने त्यांना काय करावे हे सुचत नव्हते. ही शंका घेऊन महर्षी व्यास हे ब्रह्मलोकी ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर आपली शंका त्यांच्यापुढे प्रस्थापित केली. शंका प्रस्थापित केल्यानंतर ब्रह्मदेवांनी त्याचे क्षणार्धात निरसन केले. ब्रह्मदेव म्हणाले, अग्रपूजेचा मान मिळालेले श्री गणेश यांचे तू स्मरण केले नाही. त्यांचे पाद्यपूजनही केले नाही. इतर देवतांनाही आवाहन व त्यांचे स्मरण न करताच तू पुराण रचण्यास प्रारंभ केला. त्यामुळे तुझी मती कुंठित झाली आहे. तुझी मती कुंठित न होता पूर्ववत व्हावी असे जर तुला वाटत असेल तर तू गणेशाचे पूजन कर, चतुर्थीचे व्रत कर, भगवंताजवळ केलेल्या अपराधाची क्षमा मागून पुराण रचण्यास सुबुद्धी तसेच त्यामध्ये कोणतेही विघ्न येऊ नयेत या हेतूने विघ्नेशाची म्हणजेच गणेशाची आराधना कर. गणेश पुराण, गणपती अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र, गणपती सहस्रनाम यांचे पठण कर. महर्षी व्यासांनी ते चित्तशुद्ध मनाने ते श्रवण केले व पुढे ब्रह्मदेवांना विचारले, हे ब्रह्मदेवा, याविषयी मला आणखीन जाणून घेण्याची इच्छा आहे. कृपा करून गणपती हे विघ्नहर्ता तसेच त्यांच्या नामांचे उल्लेखन तसेच त्यांच्या नामाची महती मला सांगा. असे म्हटल्यानंतर ब्रह्मदेवांनी गणेशाच्या नामाची महती सांगण्यास प्रारंभ केला. ब्रह्मदेव म्हणाले, अग्रपूजेचा मान मिळालेले श्री गणेश भगवान हे शिव पार्वती सूत म्हणून ओळखले जातात. त्यांना अनेकविध आशीर्वाद मिळाले असून ते अग्रपूजेचे मानकरी झाले. तसेच त्यांना विघ्नहर्ता असेही म्हणतात. देवांना कुठलेही विघ्न आले तर ते प्रथम गणेशाकडे जातात. एकाक्षरी मंत्र तसेच षडाक्षरी मंत्राविषयी ब्रह्मदेवांनी सांगण्यास सुरुवात केली. षडाक्षर मंत्र हा पुण्यफलदायक तसेच महापुण्याची संचय करणारा आहे. गणेशा षडाक्षरी मंत्र जपणारे भक्त फार प्रिय आहेत. गणेशाने षडाक्षर मंत्र जपणाऱ्या भक्तांना विशेष आशीर्वाद दिलेले आहेत. ब्रह्मदेवांनी मंत्राविषयी सांगण्यास प्रारंभ केला. 7 कोटी मंत्र गणेशाचे आहेत. त्यापैकी षडाक्षरी मंत्र हा सर्वात श्रेष्ठ आहे. ओम गण गणपतये नमः. ओम
हा षडाक्षरी तसेच अष्टाक्षरी मंत्र श्रेष्ठ गणेश भक्त जे आहेत ते याचं गायन व स्मरण करत असतात. हाच मंत्र उपदेश ब्रह्मदेवांनी महर्षी व्यासांना केला. हा मंत्र कोणत्या काळी जपायचा, त्याचे अनुष्ठान कसे करायचे हे ब्रह्मदेव सांगू लागले. सात्विक भक्ताने या मंत्राचे पठण सतत करत राहावे. या मंत्राचा विधी काय तेही ब्रह्मदेवांनी सांगितले. ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले, अनुष्ठान करणाऱ्याचे अंतःकरण अतिशय शुद्ध व सात्विक असावे लागते. शुद्ध आणि सात्विक अंतःकरणाच्या मनुष्याने प्रथम अभ्यंग स्नान करावे. सोवळे नेसून दर्भासारख्या पवित्र व शुद्ध आसनावर बसावे. मनात कोणताही विकल्प न येऊ देता श्री गणेशाचे स्मरण करावे. प्रथम नारायणाचे स्मरण करून मंत्रोच्चार करून आचमन करावे. प्राणायाम करावा. हे सर्व झाल्यानंतर न्यास करावा. गजाननाच्या पवित्र चरण कमलांचे स्मरण करून दिव्य अशा हृदयात त्यांची ध्यानमूर्ती मानसपूजेने स्थापन करावी. गजाननाचे प्रसन्न चित्ताने मनपूर्वक पुनरुच्चारण करून मंत्राचा संकल्प करून पाणी सोडावे. मंत्र जप करण्यास आरंभ करावा. अशा पद्धतीने मंत्र जप करून गणेशाची कृपा होते. अशी कृपा झाल्यानंतर कोणत्याही कार्यात विघ्न येत नाही. अशा पद्धतीने मंत्र जाप करण्याची विधी ब्रह्मदेवांनी महर्षी व्यासांना सांगितली. देवांकडून ऐकलेले हे व्रत महर्षी व्यासांनी करण्यास सुरुवात केली. महर्षी व्यासांनी जसे जसे ब्रह्मदेवांनी व्रत सांगितले तशा तशा पद्धतीने गणेशाचे स्मरण केले. स्मरण केल्यानंतर श्री गणेश भगवान प्रसन्न झाले. त्यांनी पुराण रचण्यास महर्षी व्यासांना अनेकविध आशीर्वाद दिले. त्यात ब्रह्मदेवांनी गणेश पुराणाची तसेच गणपती पूजेची अनन्यसाधारण अशी महती सांगितली. भक्तिमय अंतःकरणाने भगवंताचे पूजन करणारे भक्त नेहमी भगवंतालाच प्राप्त होतात. जन्म मरणाच्या फेऱ्यात ते अडकत नाहीत. त्याच पद्धतीने गणेशाची पूजा करणारे गणेश भक्त हे महान मानले जातात. सर्व सुखाची प्राप्ती त्यांना होते. मंगलमूर्तीच्या कृपेने संतती, संपत्ती, ज्ञान यांची प्राप्ती त्यांना होते. संपूर्ण जीवनात त्यांना सुख लाभते. गणेशाच्या चरणी त्यांना स्थान मिळून ते अंती गणेश लोकात जातात व पूर्वजांचाही उद्धार होतो. अशी महती ही ब्रह्मदेवांनी महर्षी व्यासांना सांगितली. तसेच महर्षी व्यासांना गणेशाच्या आशीर्वादाने पुराण रचण्यास सुबुद्धी प्राप्त झाली. पुराण रचण्याचे कार्य आरंभ झाले. अशा पद्धतीने गणेशाचे स्मरण करून पुराण रचण्यास महर्षी व्यासांना सुबुद्धी आली. असे हे आग्रपूजेचा मान मिळालेले श्री गणेश आहेत. ओम गण गणपतये नमः. भृगु ऋषी पुढे सोमकांत राजास गणेश पुराण सांगू लागले. व्यासांच्या महती कथेनंतर भीम सम्राट राजाची कथा येते. गणेश पुराणामध्ये अध्याय 19 पासून भीम सम्राट राजाची कथा आहे. या कथेमध्ये भगवान श्री विष्णू, श्री शंकर तसेच गणेश यांचे वर्णन आलेले आहे. श्री गणेश हे कसे कल्याणकारी तसेच भक्तांसाठी परोपकार करतात व भक्ताला नेहमी आनंद देतात अशी ही कथा आहे. भीमराजा विदर्भ देशातील कौंडिण्य नगरात राहत होता. अफाट संपत्ती, ऐश्वर्य यामध्ये लाभलेले होते. भीमराजा मोठा पराक्रमी व शूर होता. तसेच तो प्रजाजनांना दानही करत होता. तो प्रजादक्ष राजा म्हणून ओळखला जात होता.
भीमराजा पराक्रमी असल्याने त्याने अनेक प्रदेश जिंकून शत्रूंवर विजय मिळवलेला होता. त्यामुळे शत्रूंचे राज्य बळकावून त्याने राज्याचा विस्तार केलेला होता. त्याच्याकडे प्रचंड सेना होती. त्यामध्ये 10 कोटी हत्तीदळ, पायदळ, घोडदळ इत्यादी होते. राजा हजारो ब्राह्मणांना दान करत असे. प्रजेचे त्याच्यावर विशेष प्रेम होते. प्रजाजनांना कधीही भीमराजा नाराज करत नसे. भीमराजास एक सात्विक पतिव्रता प्रियतमा होती. तिचे नाव चारुहासिनी असे होते. देवाची पूजा करीत असताना ते नेहमी सत आचार, सत विचार आणि सत उच्चार करीत असे. ते सात्विक होते. ती पतिव्रता राणी सदैव आपल्या पती परमेश्वराच्या आज्ञेत असे. तिला कशाचीही कमतरता नव्हती. परंतु एवढे सगळे राजभोग असतानाही तिच्या पदरी मात्र एक दुःख होते. ते असे की तिला मूलबाळ नव्हते. त्यामुळे ती दुःखी होत असे. आपल्या अर्धांगिनीला दुःखी पाहून राजास अत्यंत दुःख वाटत असे. एके दिवशी राजा राणी बसलेले असताना भीमराजा म्हणाला, हे प्रिये, आपल्या विवाहास इतकी वर्षे झाले, परंतु अजून सुद्धा पुत्रसंतती आपल्याला लाभलेली नाही. आपले नशीबच फुटके. आपल्याला जर मुलगा असता तर त्याला राजवैभव मिळाले असते, राजसंपत्ती मिळाली असती. परंतु आता हे राजवैभव व राजसंपत्ती काय कामाचे? याचा काहीही उपयोग नाही. आपण हे सर्व ऐश्वर्य भोगून किती भोगणार? प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. त्याचप्रमाणे आपल्यालाही मर्यादा आहे. त्यामुळे आपण राज्यत्याग करून तपश्चर्या करण्यासाठी घनदाट जंगलात निघून जाऊ. ज्याला मुलगा नाही त्याला देवेंद्रही मृत्यूनंतर स्वर्गात घेत नाही. सुपुत्र लाभल्याने पूर्वजांचा उद्धार होतो. ज्याच्या पोटी पुत्र नसेल त्याचे अन्न पितर स्वर्गलोकात घेत नाही. त्यांना अन्न मिळत नाही. त्यामुळे आपण ताबडतोब राज्यत्याग करून तपश्चर्येत जाऊ. त्यातच आपले हित आहे. त्यानंतर भीमराजाने आपले 2 विश्वासू प्रधानांना बोलावून घेतले. मनोरंजन व सुमंत असे त्यांची नावे होती. आपल्या प्रधानांना बोलावून राजा पुढे सांगू लागले. प्रत्येक मनुष्यास पापाचे फळ व्यक्त व अव्यक्त रूपात मिळत असते. त्यापैकी कोणी तरी दोघांनी पूर्वजन्मात महान पाप केले होते. त्यामुळे आम्हाला संतान झालेली नाही. त्यामुळे आम्ही दुःखी होऊन राज्याचा त्याग करून वनात तपश्चर्येसाठी जात आहोत. तेथून आमचे पुन्हा येणे नाही. तर दोघांमध्ये राज्य अर्धे वाटून व्यवस्थित राज्यकारभार चालावा अशी आज्ञा राजाने दोन्ही प्रधानांना दिली. प्रजेची काळजी घ्या. त्यांना माझी उणीव भासू देऊ नका. हे सर्व सांगितल्यानंतर एका सुमुहूर्तावर राजाने सपत्नीस सात्विक वचन दिले. ब्राह्मणांना दक्षिणा दिली. नंतर भीमराजाने सपत्नीत अरण्यात प्रस्थान केले. ते दोघेही घनदाट अरण्यात गेल्यानंतर त्यांना एक सुंदर सरोवर दिसले. सरोवराच्या बाजूला वृक्षवेली बहरलेल्या दिसले. अनेक असे पक्षी तेथे विविध आवाजात गुणगायन करत होते. जणू काही कोणते गायन करून ते त्यांना लुभवत होते. अरण्यातील सौंदर्य असे विस्तृत होते. सर्वीकडे हिरवेगार झाडे पाहून अतिशय आनंददायक व मनाला उत्साह वाटत होता. निसर्गरम्य एक आश्रम तेथे होता. त्यातून वेदघोष ऐकू येत होते. सर्वत्र प्रसन्न वातावरण होते. हिंस्र पशुपक्षी सर्वीकडे सारखे भासत होते. सर्व सुखाला विसरून आनंदाने तेथे सर्व पक्षी विहार करीत होते. तो आश्रम तपस्वी विश्वामित्र ऋषींचा होता. या पुढील कथा आपण पुढील भागात बघणार आहोत. तोपर्यंत
श्री गणेशाय नमः. ओम गण गणपतये नमः.